सन्माननीय कैलासवासी रोहिदासजी कोल्हाळ यांच्या द्वितीय श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय ॲडव्होकेट चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे उबाटाचे उपतालुका प्रमुख सन्माननीय बनसीसेठ चतुर, शिंदेचे पाटील खिलारी साहेब, त्याचप्रमाणे सुधाकरजी शिंदे साहेब, डॉक्टर मुंडे साहेब, त्याचप्रमाणे या पुण्यभूमीमध्ये ज्यांची अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी होत आहे असे सर्व वृद्ध, त्याचप्रमाणे माता भगिनी, त्याचप्रमाणे यांची आमच्या मनीषाताई खिल्लारी आणि प्रथम दर्शनी मी या ठिकाणी वकील साहेबांना विनंती करतो की आपण प्रतिमेचं पूजन करून घ्यायचंय, समवेत सर्वांनी यायचंय. बाजूला लावा. ताटात ठेवा, ताटात पूजन करून घ्यावं. डॉक्टर गणू मावशीला नैवेद्य, मावशी नैवेद्य. ठीक आहे. तुम्ही सज्जी तुम्ही घ्या शेवटला बोला, शेवटला बोला तुम्ही बोला शेवटला माझा. डॉक्टर साहेब मुंडे साहेब ना, मुंडे त्यांचे नाव तू घ्या बस. ब्लड बँक चालवतो. काय ब्लड बँक आहे काय कधी तू पण नको.
थांबा बरं ताई, मावशीला लावते. बोला. केस नंबर काय तुमचा? नाही काय आलं ते पाठवा. इकडं काय म्हणतो? तिकडे एका बाजूला ठेवले, एका बाजूला ठेवा, खाली ठेव बाई, खुर्चीच्या खाली ठेव. हा उभी पूजा करून घे. आज या ठिकाणी कैलासवासी रोहिदासजी किसन कोल्हाळ यांच्या द्वितीय श्राद्धाच्या निमित्तानं दुःखित अंतकरणाने जमलेले सगळे सोयरे आप्तेष्ट विविध क्षेत्रातील मान्यवर संत मंत थोर भाग्यवंत अबाल वृद्ध माता भगिनी. रोहिदास कोल्हाळांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर यांची निष्ठा खऱ्या अर्थानं जनतेशी होती. पश्चिम विभागामध्ये कशाची सोय नसताना कोल्हाळ साहेब त्यावेळेला शिवसेनेचे कार्य करायचे. गरिबांना येणाऱ्या खऱ्या अर्थानं ज्या अडी अडचणी असतील पश्चिम पट्ट्यामध्ये ते कोल्हाळ साहेबांना भेटल्यानंतर सुटल्या जायच्या. समाजसेवेच्या गंधक्षतांनी कर्तव्य कर्माच्या भावपुष्पांनी अंतकरणाच्या दिव्य शक्तीची केलेली पूजा म्हणजे भक्ती. गोरगरिबाला काय लागतंय, काय त्यांची अडचण नेमकी काय, स्वतःची पदर मोड करून त्यांनी त्या काळामध्ये पक्षही वाढवला आणि लोकांची सेवा पण खऱ्या अर्थानं केली. आणि हे सारं करीत असताना समाजसेवा करायची म्हटलं की कुटुंबाकडे दुर्लक्ष हे होतच असतं. स्वतःची परिस्थिती बेताची होती, परंतु त्यांची 3 मुलं असतील, अमोल असेल, संदीप असेल, प्रदीप असेल, त्यांच्या सुनबाई असतील, त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांना कोल्हाळजींना साथ दिली. त्यांनी कधी प्रपंचाचा विचार केला नाही. दुसऱ्याच्या घरातून सोन्याचा धूर निघावा म्हणून स्वतःच्या प्रपंचाची ओळी झाली तरी चालेल असा हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी अनाथांची माई ज्याप्रमाणे सेवा करते तशी आमच्या खिलारीताई देखील इथं सेवा करत आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, या मुलांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे की निराधार आणि वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी आपल्या वडिलांचं द्वितीय श्राद्ध या ठिकाणी साजरं करायची संकल्पना त्यांनी येली. खऱ्या अर्थानं चांगला उपक्रम त्यांना मी या ठिकाणी मानतो. आता आपण किती जरी बोललं तरी सत्कर्मांच्या भावफुलांनी देव पूजिला ज्यांनी अखंड त्यांची जीवनयात्रा न सरी मरणांनी. त्यांच्या आठवणीनं अशी पाखरे येती परी स्मृती ठेवणी जाती या उक्तीप्रमाणे ते आजही अमर आहे. म्हणतात ना तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, या उक्तीप्रमाणे कोल्हाजी आपल्यातून निघून गेलेले आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या कर्मानं आणि कर्तृत्वानं आपल्या हृदयामध्ये जी जागा निर्माण केलेली ती कधीच नाहीशी होणार नाही. मी माझ्या वैयक्तिक हांडे कुटुंबियांच्या वतीनं, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळी आपटाळे गोगरेवाडी आणि पंचक्रोशीच्या वतीनं परमेश्वराच्या नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी त्यांना भावाची भावांजली आणि आदराची आदरांजली वाहून थांबतो. ओम शांती, ओम शांती. यानंतर सन्माननीय सुधाकर शेठ शिंदे यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली परत बोलायचे. माझे परम मित्र रोहिदासजी कोल्हाळ 1984 साली मी मुंबईवरून आल्यानंतर पहिला मित्र भेटला तो रोहिदास कोल्हाळ. आणि रोहिदास कोल्हाळची माझी मैत्री जमली ती अखंडितपणे ते जाईपर्यंत, त्याच्या हॉस्पिटलला जाईपर्यंत मी त्यांच्या समेत होतो आणि राहील. असा दिलदार व्यक्तिमत्व मला माझ्या जीवनात लाभलं. ते व्यक्तिमत्व 2 वर्षापूर्वी आमच्यातून निघून गेलं. अत्यंत दिलदार असा माणूस, कोणत्याही संकटाला कोणत्याही प्रकारच्या याला न डगमगता न घाबरता
आणि मित्राला किंवा जोडीदाराला साथ देणारा मित्र म्हणून तो होता. तो आमच्यातून गेला. अत्यंत दुःख होते. त्यांच्या सन्माननीय कैलासवासी स्वर्गीय रोहिदासजी कोल्हाळ यांच्या द्वितीय स्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी जो कार्यक्रम आयोजित केला, राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्र या ठिकाणी या आपणा सर्वांच्या समवेत त्यांचा कार्यक्रम करण्याचं त्यांनी आयोजन केलं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. खऱ्या अर्थाने आनंद पहिला ह्या गोष्टीचा आहे, हा कार्यक्रम आपल्या समक्ष आपल्या उपस्थितीमध्ये आणि आपल्यासह या ठिकाणी होत आहे. कारण अशा पद्धतीचे कार्यक्रम घरी गावात केले जातात, पण हा कार्यक्रम आवर्जून या ठिकाणी धरला. त्यानिमित्ताने या ठिकाणी मी या तिन्ही मुलांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आता माझ्या अगोदर आमचे सहकारी मित्र किंवा आमच्या कोल्हाळ साहेबांचे मित्र यांनी त्यांचा जीवनपट आपणा सर्वांच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केला. तसं पाहिलं तर हे 7 भावंडांचं कुटुंब आणि एक बहीण असा हा मोठा परिवार आमच्या किसन मामांचा. आणि त्यामध्ये रोहिदासजी कोल्हाळ हे सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्णपणे वाहून घेतलेलं ही व्यक्ती. बाकीचे सर्व भाऊ उद्योग व्यवसायामध्ये, बहीण आपल्या संसारामध्ये, अशा प्रकारचं हे कुटुंब. पण पूर्ण तालुक्यामध्ये नाही तर मी सांगल पूर्ण जिल्ह्यामध्ये कोल्हाळ परिवाराचा जी ओळख आहे ती जी पोहोचवण्याचं काम केलंय त्याचं श्रेय या आमच्या मित्राला रोहिदासजी कोल्हाळ यांना द्यावं लागेल. या 7ही भावंडांमध्ये असा हिरा जन्माला आला आणि आपल्या वडिलांचं नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये चमकवलं आणि ही व्यक्ती तुमच्या आमच्यातून निघून गेली, त्याचं खऱ्या अर्थाने दुःख आहे. म्हणून पुत्र हवा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, अशा प्रकारचा हा मित्र निघून गेल्याने आमच्या मित्र परिवाराला, आमच्या विभागातील सर्व आमचे सहकारी असतील, कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील, यांना होणं साहजिक आहे. त्यांची कार्याची शैली, कार्याची पद्धत खूप वेगळी असायची. कुठल्याही प्रकारची आट लावली नाही किंवा हा माझा हा त्याचा अशा प्रकारचा भेदभाव न करता त्यांच्या कानावर फक्त कोणाची अडचण काय आहे ही जायची खोटी. मग ती अडचण चुटकीसरशी कशा पद्धतीने दूर करायची हे सर्व आराखडे त्यांच्याकडे असायची. एका जागेवर बसल्या बसल्या, आता पूर्वीच्या काळामध्ये मला वाटतं 86, 87 किंवा 90 सालामध्ये त्यांनी ग्रामपंचायत गाजवली. पश्चिम पट्ट्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा सरपंच होण्याचा मान हा रोहिदासजी कोल्हाळ यांनी घेतला. तदनंतर त्यांच्या मार्गदर्शन मिळाल्यानंतर पूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या ग्रामपंचायती शिवसेनेच्या झाल्या आणि त्याचं श्रेय केवळ रोहिदासजी कोल्हाळ यांना द्यावा लागेल. गोर असू द्या, श्रीमंत असू द्या, त्याच्या मदतीला धावून जायचं म्हटल्यानंतर एकदा मनामध्ये आल्यानंतर ते गेल्याशिवाय राहणार नाहीत. कोणाची कशी अडचण आहे, कोणाची बदलीची अडचण असेल, कोणाची तलाट्याची अडचण असेल, कोणाची तहसीलची असेल, कोणाची महसूलची असेल, बांधकामची असेल, BNCची असेल, कुठल्याही अडचणी असू द्या, त्याच्यावरती एकमेव इलाज आणि एकमेव औषध म्हटलं का फक्त रोहिदासजी कोल्हाळ अशा प्रकारचं नाव असायचं. असो, मी या ठिकाणी कितीही बोललं तरी कमी पडणार आहे आणि या निमित्ताने खऱ्या अर्थाने दुःख होते. परंतु या ठिकाणी उल्लेख करून सांगल का त्यांच्या पाठीमागे त्यांचे तिन्ही चिरंजीव सामाजिक क्षेत्रामध्ये आपला व्यवसाय करून चांगल्या प्रकारची सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे. त्यांच्या सुनबायांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आवर्जून मी सांगत, आपल्या भागामध्ये खऱ्या अर्थाने जर सासू सासऱ्यांची सेवा आणि त्यांचा आदर्श ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या तिन्ही माझ्या लेकींनी केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज पाहिलं तर गोळ्या मेळ्याने एकत्रित राहतात, हे खरं वाखण्याजोगं आहे.
आपण समाजामध्ये पाहत असल्यानंतर एकत्रित पद्धतीचं कुटुंब कुठं पाहायला जास्त करून मिळत नाही, परंतु हे तिन्ही भावंड आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या तिन्ही सुना आपल्या सासूबाईच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांना चांगल्या प्रकारचे सासू सासरे मिळाले, त्यांचंही या ठिकाणी भाग्य आणि आमचंही भाग्य होतं की आम्हाला परम मित्र अशा पद्धतीचा मिळाला. मी या ठिकाणी जास्त न बोलता त्यांना आता या ठिकाणी त्यांना परमेश्वराने जागा दिलेलीच आहे, परंतु परमेश्वराला मी वेगळी अशी विनंती करील, प्रार्थना करील का हे प्रभू त्यांना पुन्हा आमच्या भागामध्ये आणि त्याच कुटुंबामध्ये जन्माला घाल, का त्यांच्या हातून जे कार्य शिल्लक राहिलं असेल ते त्यांना करण्याची संधी एकदा पुन्हा द्यावी, अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम शांती, ओम शांती. धन्यवाद. कैलासवासी रोहिदास मामा किसनजी कोल्हाळ हे आपल्यातून जाऊन 2 वर्ष झाले. व्यक्ती जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत कालखंडात ज्या ज्या व्यक्तींना भेटतो, इतरांचं चांगलं करतो, त्या व्यक्ती आपसूक त्याला लक्षात ठेवतात, स्मरणात ठेवतात. आजही आपण अनेकदा पाहतो संत महात्मे होऊन गेले, परोपकारी लोक होऊन गेली आणि अशी काही वडीलधारी मंडळी होऊन गेली का ते फक्त कुटुंबाचं नाही तर समाजाचं विकासाचे हित पाहत असतात. म्हणून आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जी जागा, जे व्यासपीठ इथं आम्हाला बोलवलं, सन्माननीय खिलारी साहेब पाटील शिंदेगावचे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि रोहिदासजींबरोबर जे खऱ्या अर्थाने शिवसैनिक म्हणून ज्यांनी काम केलं, धडाडीने भगवा संपूर्ण तालुकाभर फडकवण्याचं ज्यांनी काम केलं, असे त्यांचे सर्व सहकारी माझ्या वडिलांसह सन्माननीय सूर्यकांतजी हांडे साहेब, सन्माननीय बंसी शेठजी चतुर, सन्माननीय सुधाकरजी शिंदे साहेब, या ठिकाणी मान्यवर आहेत मुंडे साहेब आणि आल्हाट साहेब. तर या मंडळींसोबत काम करताना मनुष्य कसा होता, तो वृद्धालाही आपला मित्र वाटत होता आणि आमच्यासारख्या तरुणांनाही तो मित्र वाटत होता. कधीही गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या वयाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्याकडे असलेल्या पदाचा अहंकार न बाळगता समाजसेवेसाठी जे जे करता येईल ते केलेले. आपल्याकडे काही असं आहे की इवलिशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. तसं छोटस एक रोपट त्यांनी समाजसेवेचं लावलं आणि पाहता पाहता त्याचा आता मोठा वृक्ष झालाय. तो कसा, तर तुम्ही कधीही या कुटुंबाच्या घरी जा, तुम्हाला जेवण दिल्याशिवाय ते सोडणार नाहीत. त्यांच्या घासातला घास ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत. मग संदीप भाऊ असू द्या, प्रदीप भाऊ असू द्या किंवा त्यांचे मोठे बंधू जे आज खऱ्या अर्थानं येडगाव या ठिकाणी काम करतायत, त्यांचं तिथेही मोठं प्रस्थ आहे. आणि हे भावंड, तिन्ही भावंड म्हणजे अमोलजी, संदीपजी आणि प्रदीपजी, हे तिन्ही भावंड, त्यांच्या सुवेद्य पत्नी आणि मातोश्री, यांचं कुटुंब म्हणजे एक आदर्श हिंदू एकत्र कुटुंब पद्धती जी आवश्यक आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये. का? कारण तुम्ही आम्ही ज्यावेळेस पाहतो वृद्धाश्रम खोलायची गरज का पडलेली आहे. ज्यावेळेस एखाद्या आई वडिलांना मुलं पाहत नसतील, कुणाला मुलगा नसेल, तर यासाठी जे जे करता येईल, आज ही संस्था जे काम करते खरंच वाखाणण्यासारखं आहे. तुम्हा आम्हाला ज्यांना इतर कारणामुळं आई वडिलांना सांभाळता येत नाही, त्यांचं काम हे करणं सोपं नाहीये. आणि आई वडिलांची सेवा शुश्रूषा करण्याचं भाग्य हे करतायत. पैसे कोणीही देऊ शकतो, परंतु ती वेळ त्या आई वडिलांसाठी देता आली पाहिजे. तो आधार आई वडिलांना, ते प्रेम आई वडिलांना देता आलं पाहिजे. आणि माझ्या समोर मी पाहिलेलं आहे, अमोलजी असतील किंवा संदीपजी, प्रदीपजी यांनी वडिलांची एवढी सेवा केलेली आहे. प्रसंगी ऋण काढून वडिलांच्या सर्व औषधोपचारापर्यंत त्यांनी जे जे करता येईल ते केले. वडिलांना त्यांनी कधीही माणसांमध्ये डाफरून बोललेले नाहीत की वडील चुकतात आहे. समजा आता त्यांना सांगितलं की शुगर आहे, तुम्ही चहा वगैरे पिऊ नका, अमुक काही खाऊ नका, पण तरीही त्यांनी न ऐकता ज्याही परिस्थितीत त्यांची सर्व सेवा करण्याची एकही संधी त्यांनी गमावली नाही. मग आपल्याला काय पाहिजे असतं, आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण काय संस्कार ठेवून जाणार असतो. तर संस्कार हेच आहे का या तिघांकडे जेव्हा यांची तिघे पोरं आता पाहत असतील
की आमच्या आजोबाला, आमच्या आजीला यांनी अशा प्रकारे सांभाळलंय, तर आमची जबाबदारी आहे, नैतिकता आहे आणि संस्कार आहे की येणाऱ्या भविष्य काळात या तिघांची किंवा त्यांच्या आईवडिलांची ज्या वेळेस वृद्धाप्य काळाकडे जाईल त्यावेळेस त्यांना मानसिक आधार, शारीरिक आधार आणि आर्थिक आधार या सर्व गोष्टी पुरवण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे हे समजून पुढे चालेल. शेवटी संस्कार काय असतात, कोणीतरी ते बिंबवलेले असतात, कोणीतरी मनावर रुजवलेले असतात. आपले आचरण पाहत असतात लहान मुलं, आपल्याकडे ते पाहत असतात आपण काय वागतोय, आईवडिलांना शिवाय देतोय की आईवडिलांना घराबाहेर काढतोय की आईवडिलांना बाबा समजावून सांगतोय. काही वेळेस काय होतं की हे सगळं करत असताना आई वडील दुखावले जातात. आई वडिलांना चांगलं सांभाळण्यासाठी प्रसंगी आपल्याला दडवावं लागतं. ते करूनही जेव्हा आपण आई वडिलांचा सांभाळ करतो, कारण परमेश्वर सगळं पाहत असतो, इथंच आलेलो आहोत, इथंच हे सांभाळायचं आहे आणि इथंच सगळं ठेवून जायचंय. आपण फक्त काय आहोत, आता येणारे आणि मॅनेजमेंट करणारे करते आहोत, या व्यतिरिक्त काही नाही. त्यामुळं या तिन्ही भावंडांनी आज हा अनोखा उपक्रम केलेला आहे का जे इतरांनीही मी तर म्हणेल की आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हे दुसरं वर्ष श्राद्ध आहे. पाठीमागच्या वेळी वसंतजी हुंकारे साहेब यांना बोलवून समाजातील मुले यांच्या मनावर आई वडिलांविषयी वेगळा पायंडा पडत चाललेला होता. मुली पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. म्हणजे त्याही गोष्टीकडे एक जाणीवपूर्वक व्यक्ती किंवा समाजामधलं व्यक्ती म्हणून त्यांनी पाहिलं, चौकस बुद्धीने त्याविषयी डिसिजन घेऊन समाजामध्ये चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. तीच भावना यावेळेस त्यांनी केलेली आहे. इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वडिलांच्या स्मृती तुमच्यामध्येच वडील शोधण्याचा प्रयत्न आजच्या दिवसात केलेला आहे. तुमच्या चेहऱ्यावर हास्य हे त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य असल्यासारखं दिसेल. आणि माझी अशी सर्वांना विनंती आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं येणाऱ्या भविष्य काळामध्ये जिथं जिथं मतिमंद मुलांचे शाळा असतील, जिथं जिथं वृद्धाश्रम असतील, त्या ठिकाणी आपण खरं तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि वाढदिवस असतील, इतर कार्यक्रम असतील, हे असे साजरे करा. इथं जो वृद्धाश्रम आहे यासाठी आवश्यक लोकांनी देणग्याही स्वरूपात इथं देणग्या द्या, जेणेकरून आपल्याच कोणाचे तरी नातेवाईक या वृद्धाश्रमात येत राहतो. तुमच्या नंतरही कोणीतरी येईल, तुमच्या अगोदरही कोणीतरी येऊन गेले, आणि हे चालू ठेवण्याचं जे काय आहे ते पुण्याचं काम यास आपण हातभार लावा. याच खऱ्या अर्थाने आदरणीय रोहिदासजी कोल्हाळ साहेब यांना श्रद्धांजली ठरेल. असो, मी फार माझ्या सुराळेकर ग्रामस्थांच्या वतीने, चव्हाण कुटुंबियांच्या वतीने आणि शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकनेते, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजितदादा अनंतराव पवार यांचा दिनांक 28/1/2026 रोजी विमान दुर्घटनेमध्ये अपघाती मृत्यू झाला आहे. आणि त्यामुळं आपण या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी 1-2 मिनिटाचं मौन पाळायचं आहे आणि जागेवर उभं राहायचं आहे. ज्यांना उभं राहता येईल